अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मंडळी तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुखी जीवनासाठी घरगुती तोडगे. सकाळी उठल्यावर आंघोळ करून देवाजवळ दिवा लावा. फायदा घरात शुभ ऊर्जा टिकते. मंगळवारी घर झाडताना मिठाचं पाणी वापरा. फायदा नकारात्मकता कमी होते. नंबर 3 तुळशीपुढे रोज संध्याकाळी दिवा लावा. फायदा घरात शांतता व समृद्धी. नंबर 4 गुरुवारी घरात हळद फुलाचा चौक काढा. फायदा लक्ष्मी प्रवेश सुलभ होतो. नंबर 5 प्रत्येक दिवस एकदा घंटा वाजवा. फायदा वाईट ऊर्जा दूर होते. नंबर 6 स्वच्छतेला प्राधान्य द्या. रोज अंगण झाडा. फायदा नकारात्मक शक्ती दूर राहते. नंबर 7 पितळच्या भांड्यात पाणी देवाजवळ ठेवा. फायदा शांतता व सात्विकता वाढते. नंबर 8 सप्ताहातून एकदा उठण्याचा वापर करा. फायदा शरीर मन प्रसन्न राहते. नंबर 9 रोज देवाला फुलं व्हा. फायदा इच्छाशक्ती वाढते. नंबर 10 किमान एक वेळा ओम नमः शिवाय जप करा. फायदा मन स्थिर राहतं. नंबर 11 घरात तुटकी खुर्ची किंवा फर्निचर न ठेवा. फायदा अडचणी कमी होतात. नंबर 12 भिंतीवर स्वच्छ आरसा ठेवा. फायदा सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढतो. नंबर 13 कुंडीत दर शुक्रवारी सुगंधी साबणाचे पाणी ओता. फायदा दारिद्र्यता दूर होते. नंबर 14 कपाळावर हळदीचा टिळा लावा. फायदा तेज आणि सौख्य प्राप्त होते. नंबर 15 शनिवारी दरवाजावर लिंबू मिरची लावा. फायदा दृष्ट टाळण्यास मदत होते. नंबर 16 मंगल कार्यात थंड पाणी पाजणे टाळा. फायदा कुटुंबात सल्लोग राहतो. नंबर 17 रोज दिवा विझण्याआधी संकल्प करा. फायदा कामे सफल होतात. नंबर 18 अन्न खाण्याआधी थोडं देवासाठी काढा. फायदा घरात पुण्य टिकते. नंबर 19 बुधवारी घरच्या कोपऱ्यात लसूण ठेवा. फायदा घरदोष कमी होतो. नंबर 20 दर रविवारी गंगाजवळ पाणी देवावर शिपडा. फायदा वातावरण पवित्र राहते. नंबर 21 धार्मिक ग्रंथ वाचण्याची सवय लावा. फायदा आत्मिक समृद्धी होते. नंबर 22 प्रत्येक घरात एक कोपरा धान्यासाठी असावा. फायदा मानसिक आरोग्य उत्तम होते. नंबर 23 नवीन चप्पल वापरताना त्यावर लिंबू फिरवा. फायदा संकट दूर होतात. नंबर 24 दर शुक्रवारी थोडं दूध दक्षिण दिशेला व्हा. फायदा वाद मिटतात. नंबर 25 शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. फायदा शनी दोष कमी होतो. नंबर 26 घरात देवाचे चित्र पूर्वेस ठेवा. फायदा सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 17 घरात जिना असेल तर स्वच्छ व मुक्त ठेवा. फायदा मार्ग मोकळा राहतो. नंबर 28 तोंडावर थंड पाणी शिपडून 5 वेळा शांती म्हणा. फायदा राग शांत होतो. नंबर 29 तुटका झाडू घरात ठेवू नका. फायदा अडथळे कमी होतात. नंबर 30 घरात माशी किटकिट वाढत असेल तर सुगंधी धूप करा. फायदा वातावरण स्वच्छ होते. नंबर 31 शुभ दिवशी पहिलं जेवण गरिबास द्या. फायदा घरात लक्ष्मी ठाम मानते. नंबर 32 नवीन वस्त्र खरेदी करताना पहिले देवाला अर्पण करा. फायदा वस्त्र शुभकारक ठरते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.